आपल्या आजच्या पिढीला ग्रामीण संस्कृती किंवा गावाकडील जीवनशैली कशी होती हे जर तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट द्या. हे ठिकाण म्हणजे ग्रामसंस्कृती उद्यान सोमेश्वरवाडी. पुण्यातील या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळेल. नमस्कार, मी पायल निंबाळकर तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील पाषाण परिसरात स्थित असलेले व महाराष्ट्रातील पहिले ग्रामीण संस्कृती थीम पार्क पाहण्यासाठी. चला तर मग पाहूयात हे उद्यान. हे उद्यान अस्सल ग्रामीण जीवनशैलीचे जिवंत प्रदर्शन असून त्यात सुमारे 555 ते 700हून अधिक पुतळे व शिल्पांच्या माध्यमातून पारंपरिक शेती, सण, उत्सव आणि ग्रामसंस्कृती दर्शवण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळी शाळा या झाडाखाली भरवल्या जात असे. हेच आम्हाला इथे पाहायला मिळाले. तसेच सनई चौघडे, लग्नाचा विधी हे सर्व पाहून आम्हाला हे देखावे जिवंत असल्याचा भास होत होता. उद्यानामध्ये पद्मावती देवीचे मंदिरही पाहायला मिळते. ग्रामीण जीवनातील 18 पगड जाती व त्यांचे व्यवसाय यांचेही देखावे आपल्याला इथे पाहायला मिळतात. प्राणी, पक्षी आणि खेळणारी मुले पाहून आमची मुलेही हे सगळं कुतूहलाने पाहत होती. उद्यानामध्ये पाटीलवाडाही आहे. त्याच्याच अंगणामध्ये एका बाजूला तुळशी वृंदावन तर दुसऱ्या बाजूला मुलांना खेळण्यासाठी अंगणही आहे. अंगणाच्याच बाजूला पडवीमध्ये पाटील बसलेले पाहायला मिळतात. तसेच दुसऱ्या बाजूला मुलेही खेळताना दिसतात. वाड्यातून आतमध्ये गेल्यानंतर एका बाजूला स्वयंपाकघर दिसते. तसेच घरातील काही मंडळी पूजा करताना तर काही मंडळी लहान मुलांना सांभाळताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूला गोठा आहे. मागील बाजूस असलेल्या गोठ्यामध्ये आपल्याला खूप गुरे पाहायला मिळतात. पूर्वी लोक आपल्या पारंपरिक कौशल्यावर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित व्यवसाय करून आपली उपजीविका करत असत. याचे उत्तम देखावे आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजेच लोहारकाम करणारा, कुंभारकाम करणारा, विणकाम करणारा
पशुपालन करणारा, सुतारकाम करणारा असे बरेचसे देखावे आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे शेतीची कामे, सण, विधी या ठिकाणी सुंदररित्या मांडली आहेत, ज्यामुळे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते. सण म्हटले की आपल्याला आठवतो तो दसरा आणि गावाकडची यात्रा. त्याच गावाकडच्या यात्रेतील होणारी कुस्ती याचाही देखावा आपल्याला इथे पाहायला मिळतो. तसेच यात्रेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही उत्तम देखावे इथे आपल्याला पाहायला मिळतात. गावाकडे भरवला जाणारा आठवडी बाजार यांचेही देखावे इथे पाहायला मिळतात. यामध्ये फळ विकणारा, धान्य विक्रेता, बूट विकणारा, साडी विकणारा यांसारखे अनेक देखावे आहेत. हे उद्यान पाहिल्यानंतर आपण खरंच एका गावाची सैर केली आहे की काय असे वाटते. उद्यानालगतच आपल्याला 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रतिकृती पाहायला मिळतात. हा परिसर खूपच स्वच्छ आणि शांत आहे. इथेच आपल्याला प्राचीन शिवमंदिरही पाहायला मिळते. 3.5 एकरामध्ये पसरलेले हे शिवमंदिर सुमारे 900 वर्ष जुने आहे. या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला हनुमान मंदिर तसेच 40 फूट उंचीची दीपमाळही पाहायला मिळते. हेमाडपंथी शैलीतील या बांधकामाच्या मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून 17व्या शतकात राजमाता जिजाऊंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला यज्ञ मंडपही पाहायला मिळतो. हे मंदिर आणि इथल्या परिसरामध्ये वावरताना मनाला एक विलक्षण शांती आणि प्रसन्नता लाभते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.